उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज आपण हे गावरान चिकनचा रस्सा आणि थोडंसं सुक्कं बनवणार आहे। त्यासाठी इथे मी एक गावरान कोंबडी घेतलेली आहे। त्याच्यानंतर तिच्या फोडणीसाठी सुरुवातीला जे आपण आळणी बनवतो त्यासाठी याची पेस्ट बनवणार आहे। तमालपत्र, दालचिनी, 4-5 लसूण पाकळ्या, आलं, हे सुक्कं खोबरं आहे आणि धन याची मी पेस्ट बनवून घेते। तोपर्यंत याला आपण चिकनला आपण मीठ आणि हळद लावून थोडा वेळ मिक्स करून ठेवूया। मी लिंबू वगैरे नाही टाकणार आहे। लिंबाने त्याची ओरिजिनल चव जरा असे मला आवडत नाही आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याला लिंबू पण टाकून लावून ठेवा, अर्ध लिंबू। आता हे आपण एक 10 मिनटं मुरवायला ठेवू। तोपर्यंत आपण ह्याची वाटण करून घेऊ। हे आपल्याला आळणीसाठी आणि आपला सुक्कं किंवा रस्सा आहे त्याच्यासाठी इथं खोबरं आहे किसलेलं। हा कांदा मी परतून घेईन। त्यानंतर थोडीशी खसखस आहे, तीळ आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण। हे तेलावरती आपण शॅलो फ्राय करून घेणार आणि त्याची आपण मसाला म्हणून एक पेस्ट बनवूया। छानपैकी पेस्ट तयार आहे। आता ही पेस्ट आपण या चिकनला लावून घेऊ आणि हे चिकन व्यवस्थित लावून घेतल्यानंतर परत कमीत कमी एक अर्धा तास याला मुरायला ठेवू। तोपर्यंत मसाले बनवूया। यातमध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेते। आता ह्याला हाताने चोळलं तर मला वाटतं व्यवस्थित लागेल, त्याच्यामुळे हाताचा वापर करते आणि एक अर्धा तास आपण ह्याला मुरत ठेवूया। नंतर मग थोड्याशा कांद्यावरती ह्याची फोडणी करू। आपलं चिकन आता अर्धा तास व्यवस्थित मुरलेलं आहे। याच्यामध्ये मी या पॅनमध्ये आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। याच्यामध्ये मी हे चिकन, तेल व्यवस्थित गरम झालं की हे चिकन आपण ॲड करून घेऊ। संडे स्पेशल गावरान चिकन रस्सा। आता याला एक 5 मिनटं छानपैकी असं परतून घेऊ। गॅस मोठा आहे, हाय फ्लेमवरती एक 5 मिनटं याला परतून घ्यायचं। चिकन छानपैकी परतून झालेलं आहे। याच्यावरती मी आता हे झाकण ठेवते, स्टीलची डिश, त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी, त्याच्यामुळे त्याच्या वाफेवरती त्याला पाणी छानपैकी सुटेल। आता आपण 15 मिनटं तरी याला आता उघडायचं नाही, म्हणजे मस्तपैकी स्टीम येईल। 15 मिनटं झालेले आहेत। मी आता हे चिकनची मस्त याला अंगचं पाणी व्यवस्थित असं सुटलेलं आहे। आता हे गावरान चिकन असल्यामुळं मी याला कुकरच्या डब्यामध्ये 2 शिट्ट्या करून घेणार। हे बघा आता मस्त वाफळलेलं आहे। याच्यामध्ये आपण हे वरती जे गरम पाणी ठेवलं होतं ते मी याच्यामध्ये ॲड करून घेते। आणि एक अर्धा ग्लास गरम केलेलं पाणी। आपण आता हे चिकन छानपैकी ढवळून घेऊ आणि कुकरला आपण 2 शिट्ट्या लावून घेऊया। आपलं चिकन आता कुकरमध्ये जाण्यासाठी तयार आहे। यामध्ये मी एक तमालपत्र आणि एक दालचिनीचा पीस ॲड करते आणि थोडीशी कोथिंबीर, आणि आपण आता त्याला 2 शिट्ट्या करून घेऊया। रस्सासाठी जो मसाला काढला आहे तो मी आता वाटून घेते। आपलं चिकन आता कुकरी थंड झालेलं आहे, तर आपण आता चिकन यातनं काढून घेऊया। मस्त चिकन शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। हे एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे। आता आपण याचा रस्सा सुरुवात करूया। इकडे मी आता एक पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते। त्यानंतर आपला हे वाटण मी जे सांगितलं होतं ते, मला जेवढा रस्सा हवा आहे तेवढाच, हे वाटण जरा जास्त झालेलं आहे, ते मला नंतर इतर भाज्यांनाही उपयोगी होईल।
तर हे वाटण मी साधारणपणे जेवढं मला रस्सा करायचा आहे तेवढं काढून घेतलेलं आहे. यातले पदार्थ अगोदरच परतलेले असल्यामुळे आता मी याच्यामध्ये काळा मसाला आणि लाल तिखट चवीप्रमाणे, तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे, आणि थोडीशी कोथिंबीर अशी परतल्यानंतर छान वाटते. आता याला आपण मस्तपैकी परतून घेऊया. थोडासा मसाला शिजण्यासाठी 1-2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. आपल्या चिकनला आपण मॅरिनेट करताना मीठ लावलंच होतं, तरीसुद्धा थोडंसं मीठ आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ, अगदी किंचितसं. आता हा आपला मसाला 3 ते 4 मिनटं आपण याला व्यवस्थित परतून घेऊया, तेल सुटेस तोपर्यंत. मसाला छानपैकी परतून झालेला आहे. ह्याचा सुगंध घरभर दरवळलेला आहे. हा मसाला आपल्याला कुठल्याही इतर भाज्यांसाठी सुद्धा वापरता येईल. तर आता ह्याच्यामध्ये हा परतून झालेला व्यवस्थित, ह्याच्यामध्ये मी आता आपलं हे शिजलेलं चिकन ॲड करून घेते. हा मस्त. गावरान चिकनची चवच वेगळी असते ॲक्च्युली. आठवड्यातून एकदा तरी हे गावरान चिकन आणायलाच पाहिजे. आता ह्याच्यासाठी मला वरतून कुठलंही गरम पाणी वगैरे ॲड करावं लागणार नाही, कारण इथे माझ्याकडं हे जे अळणी आहे तेच व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं अळणी राईस करण्यासाठी यातलं काढून ठेवते, आणि तो अळणी राईस हे तुम्हाला मी नंतरच्या याच्यामध्ये दाखवून देते. हा बघा, आता अजून थोडेसे चिकनचे पीस ॲड करू. हा रस्सा पांढऱ्या भाताबरोबर सुद्धा टेस्टी लागतो, आणि हा तर बातच और याची. खूप छान टेस्टी, आणि चिकनही खूप छान होतं. आता तुम्ही बघू शकता, हे मस्तपैकी आपलं गावरान चिकन रस्सा तयार आहे. आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते. छानपैकी कलर आलेला आहे. घरगुती काळा मसाला आणि लाल तिखट, फार सिंपलसे मसाले होते. आपण आता हे सर्व करू. यासाठी आपल्याकडं आहे आता एक ज्वारीची भाकरी, टोमॅटो, कांदा, लिंबू, आणि आपला हा आता रस्सा. हा रस्सा आपण आता सर्व करून घेऊया. हे बघा, आपलं गरमागरम गावरान चिकन रस्सा, ज्वारीची भाकरी आणि थोडंसं कांदा टोमॅटो आहे की नाही मजेशीर, आणि खूपच टेस्टी चवदार. तुम्हाला बनवून पहा, याच प्रकारे बनवा. आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. थँक्यू.